सरकारी राज्याचं अधिवेशन आता पावसाळी अधिवेशन सुरू। शेतकरी कर्जमाफी, लाडकी बहीण आणि हिंदीच्या मुद्द्यावरून अधिवेशन वादळी ठरण्याची सुद्धा शक्यता। पावसाळी अधिवेशन सुद्धा विरोधी पक्ष नेत्यांविनाच होणार का असा प्रश्न, कारण निवडीचा प्रस्ताव अद्यापही विधानसभा अध्यक्षांच्या विचाराधीन। सत्ताधारी पक्षानं विरोधी पक्षनेते पदासाठी दाखवली होती अनुकूलता। राज्यातील काँग्रेस नेत्यांची आज दिल्लीमध्ये हायकमांड सोबत बैठक। आगामी निवडणुका महाविकास आघाडीत लढायच्या का हे ठरण्याची यामध्ये शक्यता। हर्षवर्धन सपकाळ, बाळासाहेब थोरात, नाना पटोले, विजय वडेट्टीवार आणि यशोमती ठाकूर दिल्लीत दाखल। आज शिवसेनेची राष्ट्रीय कार्यकारिणी बैठक। दरम्यान दुपारी 2 वाजता नरिमन पॉइंट या ठिकाणच्या महिला विकास मंडळ सभागृहात या बैठकीचं आयोजन। एकनाथ शिंदेंना पुन्हा मुख्य नेता म्हणून इथे निवडलं जाणार। रवींद्र चव्हाण आज भाजपच्या प्रदेशाध्यक्ष पदासाठी अर्ज भरणार। दुपारी 2 वाजता चव्हाण उमेदवारी अर्ज भरणार। फडणवीस, बावनकुळेंच्या उपस्थितीत उमेदवारी अर्ज भरणार। कुणाल पाटील आणि अपूर्व हिरे भाजपात प्रवेश करणार। 2 दिवसात दोन्ही माजी आमदार भाजपात प्रवेश करणार असल्याची माहिती। 2019 मध्ये अपूर्व हिरेंनी सीमा हिरेंविरोधात निवडणूक लढवली होती। ठाकरेंच्या शिवसेनेतील कोल्हापुरातील प्रमुख पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांची आज बैठक। नवे जिल्हा प्रमुख रवी किरण इंगवले यांची निवड अमान्य। ठाकरेंच्या नाराज पदाधिकाऱ्यांना शिंदेंकडून ऑफर असल्याचीही चर्चा। या बैठकीनंतर संजय पवार भूमिका स्पष्ट करणार। राजू शेट्टी उद्या सकाळी कोल्हापुरातील शिरोलीमध्ये आंदोलन करणार। शक्तीपीठ संदर्भात लोकप्रतिनिधींनी भूमिका स्पष्ट करावी। महामार्गामुळे नदीच्या पाण्याला अडथळा निर्माण होणार। शक्तीपीठ महामार्गासंदर्भात राजू शेट्टी यांची प्रतिक्रिया। अमित शहांचा सुप्रिया सुळेंना फोन। सुळेंच्या वाढदिवसानिमित्त शहांकडून फोन करून शुभेच्छा।